असं आवाहन अमित शहा यांनी केलं आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत आयोजित वृक्ष मित्र कार्यक्रम आणि पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात सहभागी झाले। या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्र्यांनी पर्यावरणाचं रक्षण आणि शाश्वत भविष्याची सुनिश्चिती करण्यासाठी वृक्षारोपणाचं महत्त्व अधोरेखित केलं। आज संपूर्ण जग हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीबाबत चिंतेत आहे। 1880 पासून समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे आणि हिमनद्या वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळीत सुमारे 20 ते 23 सेंटीमीटरची वाढ झाली आहे। पृथ्वीचं सरासरी तापमान जवळपास 1.5 अंश सेल्सिअसनं वाढलं आहे। ही हवामान बदलाची एक गंभीर धोक्याची सूचना आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत। देशातील अक्षय ऊर्जेच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असल्याचं चौहान यांनी यावेळी नमूद केलं। पर्यावरणाचं रक्षण आणि जतन करण्यासाठी एक पेड़ मां के नाम ही मोहीम आणि मिशन लाईफ यांसारख्या उपक्रमांचाही मंत्र्यांनी उल्लेख केला। भारतानं 2070 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे, असं ते म्हणाले। या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी देशभरातल्या सुमारे 17,000 वृक्षमित्रांशी संवाद साधला।